मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपला देश डायबिटीजची जागतिक राजधानी झालेली आहे. भारतात किमान 16 कोटी लोकांना डायबिटीज असण्याची शक्यता आहे आणि 3 पट म्हणजे 48 कोटी लोक प्री डायबिटिक असण्याची शक्यता आहे. प्री डायबिटीज म्हणजे अशी अवस्था की येणाऱ्या काळात या व्यक्तीला डायबिटीज होऊ शकतो. मग या दोन्ही संख्या जर आपण प्लस केल्या तर आजच अर्धा भारत आयदर डायबिटिक आहे किंवा प्री डायबिटिक आहे आणि ही खूप मोठी समस्या आहे. आणि त्याही पेक्षा धक्कादायक म्हणजे जगात दर 5व्या सेकंदाला एका व्यक्तीला डायबिटीज होतोय. दर 10व्या सेकंदात कुठे ना कुठे एका व्यक्तीची मृत्यू डायबिटीजमुळे होते. दर 30व्या सेकंदाला एका व्यक्तीचा पाय डायबिटीजमुळे कापला जातोय. 6 दृष्टीबाधित व्यक्तींमधून एका व्यक्तीची दृष्टी डायबिटीजमुळे जाते. इतकंच नव्हे तर डायबिटीजमुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि असं असेल तर मित्रांनो, आपल्याला गप्प बसून चालणार नाही. या डायबिटीज विरुद्ध आपल्याला अभियान मोहीम उघडावीच लागणार आहे. लढाई करावीच लागणार आहे. तर डायबिटीजच्या लढाईत सर्वात पहिला प्रश्न काय येतो की डायबिटीज खरंच रिव्हर्स होतो का? तर मित्रांनो, मी तुम्हाला एक असा रिपोर्ट दाखवत आहे ज्यामध्ये अमेरिकन डायबिटिक असोसिएशन तर आहेच आहे आणि त्यासोबत अनेक संस्था आहेत. तर हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे 30 ऑगस्ट 2021 रोजी. अमेरिकन डायबिटिक असोसिएशन सोबत एंडोक्राइन सोसायटी, द युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज आणि डायबिटीज UK ह्या जगातील 4 मोठ्या संस्थांनी, जिच्यासोबत जगातील हजार डॉक्टर जोडलेले आहेत, त्या संस्थांनी हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, प्रेस रिलीज दिलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी डायबिटीज रिमिशन म्हणजे थोडक्यात डायबिटीज रिव्हर्सल कसं होतं हे समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं की एखाद्या व्यक्तीची HbA1c 6.5 पेक्षा कमी असेल आणि मागील 3 महिन्यांमध्ये त्याची ॲलोपॅथीची औषधं बंद असतील तर याला डायबिटीज रिमिशन मानलं जाईल. किंवा एखाद्या व्यक्तीची फास्टिंग ग्लुकोज 126 पेक्षा कमी असेल आणि त्याची ही औषधं बंद असतील तर याला सुद्धा डायबिटीज रिमिशन मानलं जाईल. ह्या जगातील 4 अशा संस्था आहेत ज्यांच्यासोबत जगातील हजारो डॉक्टर ज्या ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात ते जोडलेले आहेत. आणि म्हणून ह्या प्रेस रिलीजला महत्व आहे. आणि हा रिपोर्ट कधी आला? 2021 मध्ये. आणि आपले ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर नांदेडकर 1999 सालापासून सांगतायत की यस, डायबिटीज रिव्हर्स होतो. आता त्यांची इच्छा असो किंवा नसो मित्रांनो, त्यांना हे मान्य करावंच लागलेलं आहे. बरोबर. आता आपण काही रिपोर्ट्स बघणार आहोत. जर हा क्रायटेरिया मॅच होत असेल तर जगात कुठे ना कुठे लोकांनी रिव्हर्सल केलं असेल तर तुमच्या स्क्रीनवर हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट आहे चंद्रकांत शिंदे यांचा. जळगाव महाराष्ट्राचे आहेत आणि सुरुवातीला त्यांचा HbA1c होता 12.7, तो झालेला आहे 5.59. म्हणजे अमेरिकन डायबिटिक असोसिएशनच्या प्रेस रिलीजनुसार हे रिमिशन नाही तर त्याच्याही पुढे गेलेलं आहे. तर असे अनेक रिपोर्ट आहेत. आपण त्यांचा धावता आढावा घेऊया. सुरजित सिंग हिसार हरियाणाचा हा रिपोर्ट तुमच्या समोर आहे. त्यानंतर स्नेहलता नवी दिल्लीचा रिपोर्ट तुमच्या समोर आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो दिनेश राऊत सिल्वासा मधून आहेत, दादरा नगर हवेली. नरेंद्र नायक ओडिसाचा रिपोर्ट आहे. त्याच्या पुढचा रिपोर्ट येतो ममता ठाकूर बँगलोर कर्नाटका. अचलपूर महाराष्ट्राचा पुढचा रिपोर्ट आहे. त्यानंतर आपण बघू शकतो नवी दिल्लीमधून शमशाद आलम यांचा रिपोर्ट आहे. चंद्रा कुबेर भिलाई छत्तीसगडचा हा रिपोर्ट आपण पाहतोय. विजय जाधव कल्याणमधून त्यांचा रिपोर्ट आहे. पटना बिहारमधून हा रिपोर्ट आपल्या समोर आलेला आहे, तो आपण पाहतोच आहे. शाप सिंग आग्रा उत्तर प्रदेशमधून आपण रिपोर्ट बघतोय. त्यानंतर बालांगीर ओडिसाचा रिपोर्ट आहे. डोंगरगड छत्तीसगड मधून हा रिपोर्ट आलेला आहे. उत्तराखंड मधून पवनेश कुमार यांचा रिपोर्ट आपण पाहतोय. MP मधून दिनेश कुमारांचा आपण रिपोर्ट पाहतोय मित्रांनो. आणि तुमच्या समोर आता जो रिपोर्ट आहे हा आहे GTT क्वालिफाईड रिपोर्ट. संपत गाडे बीड महाराष्ट्रामधून आहेत. आणि GTT क्वालिफाय म्हणजे 75 ग्राम ग्लुकोज सोल्युशन पाजल्यानंतर त्यांची शुगर नॉर्मल आलेली आहे. फास्टिंग शुगर 98 आली, BP शुगर 130 आली. म्हणजे पेशंटने GTT टेस्ट क्वालिफाय केलेली आहे. इतकंच नव्हे तर अरुण गोविंद जिवाला जे आहेत 17व्या वर्षी इंदोर मधून, त्यांनी सुद्धा त्यांचा डायबिटीज रिव्हर्स केलेला आहे आणि GTT टेस्ट सुद्धा पास केलेली आहे. हे सगळे रिपोर्ट एकच गोष्ट सांगतायत आणि ती म्हणजे यस, डायबिटीज रिव्हर्स होतोय. बरोबर आहे मित्रांनो. फक्त डायबिटीज रिव्हर्सच होत नाही तर गँग्रीन सारख्या मोठ्या समस्या सुद्धा रिव्हर्स होत आहेत. बन्सीलाल मालवीय जी MP मधून आहेत, त्यांच्या पोटावर जखम होती, ती बरी होत नव्हती. ती आपल्याकडे उपचार सुरू केल्यानंतर जखम बरी झालेली आहे. असे शेकडो लोक आहेत मित्रांनो ज्यांना डॉक्टरांनी पाय किंवा अंग कापण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी चान्स घेतला, हरबळी सोबत ट्रीटमेंटवर आले आणि त्यांचे पाय किंवा शरीराचे अंग कापण्यापासून अँप्युटेशन पासून वाचले मित्रांनो. तर हे सगळे रिपोर्ट काय सांगतायत? यस, डायबिटीज रिव्हर्स होत आहे. मग हा करिश्मा करणारे कोण आहेत? तर हा करिश्मा करणारे ग्रेट व्यक्ती आहेत रवींद्र नांदेडकरजी. डॉक्टर नांदेडकरांनी आपल्या आयुष्यातील 30 वर्ष डायबिटीजवर संशोधन केलेलं आहे आणि डायबिटीजवर ते काम करत आहेत. तर काय त्यांचं शिक्षण आहे आणि काय त्यांचा अनुभव आहे तो आपण पाहून घेऊया. तर D फार्म, B फार्म आणि M फार्म त्यांचं झालेलं आहे. औषध निर्माण शास्त्रात PhD झालेली आहे. वैकल्पिक चिकित्सा शास्त्रात MD आहेत. सोबतच आयुर्वेद वैद्य विशारद आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा सुद्धा झालेला आहे. त्यासोबत LLB आणि संगीत विशारद आहेत. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका फार्मसी कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर जॉईन झाले. त्यांच्या वडिलांना डायबिटीज असल्यामुळे साहजिकच त्यांनी मधुमेहावर डायबिटीजवर संशोधन सुरू केलं. 1993 ते 1998 प्री क्लिनिकल ट्रायल्स झाल्या. सशावर प्रयोग करण्यात आले आणि त्या प्रयोगांना जेव्हा यश मिळालं त्यानंतर मित्रांनो 1998 ते 2000 सालामध्ये ह्या 2 वर्षांमध्ये 1500 पेक्षा अधिक पेशंट्सना हा फॉर्म्युलेशन देण्यात आलं, ट्राय करण्यात आला. आणि जेव्हा त्यांना खूप सुंदर रिझल्ट आले त्यानंतर 2000 साली ज्युरिच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर नांदेडकरांनी भाग घेतला. तिथे त्यांनी आपला रिसर्च पेपर पब्लिश केला
आणि तेव्हा न्यूजपेपरमध्ये सुद्धा छापून आलं होतं. मग त्यानंतर डॉक्टर नांदेडकरांना खूप प्रसिद्धी मिळाली, नॅशनल टेलिव्हिजनवर ते आले आणि त्यानंतर 2003 मध्ये आपल्या संसदेत डॉक्टर नांदेडकरांच्या रिसर्चवर चर्चा झाली. भारत सरकारने या संशोधनाला मान्यता दिली आणि तेव्हा सुद्धा मित्रांनो न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली होती. 2007 साली नॅशनल प्रोव्हिजनल पेटंट आणि त्यानंतर ह्या औषधांना भारत सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता मिळाली. त्यासोबतच गेल्या 30 वर्षांपासून डॉक्टर नांदेडकर या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यात आपण पाहू शकतो की 2008 साली राष्ट्रपती पुरस्कार, 2010 साली राज्य पुरस्कार, 2013 मध्ये शंकराचार्यांच्या हातून सन्मान आणि 2016 मध्ये उद्योग भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी डॉक्टरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सोबतच अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाल मधुमेह दत्तक योजना चालते आणि ह्या योजनेच्या माध्यमातून 18 वर्षाखालील बाल मधुमेहाचा आजार दत्तक घेतला जातो आणि त्यांना मोफत औषधं दिली जातात. या योजनेतून आजपर्यंत हजारो मुलांना फायदा झालेला आहे. संपूर्ण भारतातून फ्री ब्लड शुगर चेकअप कॅम्प्स चालतात. आजपर्यंत लाखो लोकांची शुगर मोफत तपासण्यात आलेली आहेत आणि लोकांचं समुपदेशन करण्यात आलेलं आहे. यस मित्रांनो, तर डायबिटीजवर आपल्याला चर्चा करायची. डायबिटीज रिव्हर्स होतो की नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मग फक्त एवढंच समजून नाही घ्यायचं की डायबिटीज का होतो, काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे, कोणते व्यायाम करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण आज काय करणार आहोत, साधक बाधक चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न तोच आहे, डायबिटीज का होतो. तर डायबिटीज का होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी शरीरशास्त्र समजून घ्यावं लागेल आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल की आपलं शरीर हे अरबो खरबो सेल्स कोशिकांपासून तयार झालेलं असतं. कोशिका जेव्हा एकत्र येतात तेव्हा टिश्यू बनतो. टिश्यू एकत्र येऊन शरीरातील वेगवेगळे अवयव बनतात आणि वेगवेगळे अवयव जेव्हा एकत्र येतात तेव्हा सिस्टम बनते. जसे ही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे आणि अशा अनेक सिस्टम आपल्या शरीरात काम करतात. या सगळ्या सिस्टम एकत्र आल्या की शरीर तयार होतं. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, तर शरीर म्हणजेच कोट्यावधी पेशी आणि कोट्यावधी पेशींपासूनच शरीराची निर्मिती झालेली आहे. म्हणजे शरीरात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या कुठे घडत आहेत, पेशींमध्ये घडत आहेत. जर तुम्ही म्हणालात मला भूक लागली तर भूक कुणाला लागली, पेशींना. मला तहान लागली तर कुणाला लागले, पेशींना. जर तुम्ही म्हणाला की मी आजारी पडलोय, म्हणजे एक्झॅक्टली आजारी कोण पडले, तर पेशी आजारी पडलेल्या आहेत. याचा अर्थ जर आपल्याला डायबिटीज होतो म्हणजे डायबिटीज कुठे होत असेल तर डेफिनेटली आपल्या पेशींना होतो. मग पेशींच्या लेवलवर डायबिटीज मध्ये काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर शरीरात ग्लुकोजचं मेटाबॉलिझम कशा प्रकारे होतं, ऊर्जा कशा प्रकारे निर्माण होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी कशाची गरज आहे, तर ऊर्जेची गरज आहे. आणि जेव्हा आपण जेवण करतो, जेवणात अनेक घटक असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटामिन्स, मिनरल्स आणि त्यातील कार्बोहायड्रेट म्हणजेच काय, तर भाकरी असेल, चपाती असेल, भात असेल, पराठा असेल, नान असेल, हे सगळे काय आहेत, कार्बोहायड्रेट आहेत. यांचं पाचन झालं की ग्लुकोज तयार होतो. आणि ग्लुकोज म्हणजे काय, तर थोडक्यात साखर तयार होते. आणि साखर कुठे येते, रक्तात येते. रक्तातून या साखरेला पेशीपर्यंत जायचंय, पण साखर किंवा ग्लुकोज स्वतःहून जाऊ शकत नाही. तर तिथे त्याची मदत कोण करते, इन्सुलिन त्याची मदत करते. इन्सुलिन काय, आपल्या शरीरात निर्माण होणारा एक हार्मोन आहे, संप्रेरक आहे. कुठे निर्माण होतं, स्वादुपिंडातील बीटा पेशी यांची निर्मिती करतात. आणि एकदा की इन्सुलिन तयार झाले की ते कुठे सोडलं जातं, रक्तामध्ये येतं. आता रक्तात काय होतंय, तर इथे दोघांचा बॉन्ड तयार होतो आणि पुढील प्रवास दोघं एकत्र करतात. मग इन्सुलिन काय करतो, जसे आपल्या घराला दरवाजा असतात ना मित्रांनो, त्याप्रमाणे पेशींना दरवाजा असतात. आणि या पेशींवरचा दरवाजा कोण उघडतं, इन्सुलिन उघडतं. हा दरवाजा उघडला की ग्लुकोज पेशींमध्ये आत जातं आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये जाऊन त्यांचं ज्वलन होतं. आणि हे ज्वलन झालं की एटीपी नावाची ऊर्जा बनते, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि ह्याच ऊर्जेमुळे आपलं शरीर काय करतंय, काम करू शकतंय. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. ही सिस्टम किंवा ही प्रोसेस जर तुम्हाला समजली तर पुढच्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतील. डायबिटीज समजून घेणं एकदम सोपं होईल. आणि जर का समजली नसेल तर हा भाग तुम्हाला पुन्हा पाहायचा आहे. बरोबर मित्रांनो. मग आता हे तर आपल्याला समजलेलं आहे की ग्लुकोजचं मेटाबॉलिझम कसं होतं. आता आपण समजून घेऊया टाईप 2 डायबिटीज का होतोय. तर आज आपण स्पेसिफिकली टाईप 2 डायबिटीजवरच चर्चा करणार आहोत. तर टाईप 2 डायबिटीज होण्याचे 2 कारण आहेत. त्यातील पहिलं कारण आहे इन्सुलिन रिसेप्टर खराब होणे. इन्सुलिन रिसेप्टर खराब होणे म्हणजे पेशींवरचा जो दरवाजा असतो तो खराब होतो. आता इथे ही जी त्रिकोणी आकृती दिसते ही काय आहे मित्रांनो, तर हे आहे इन्सुलिन आणि त्याच्या खाली आपल्याला जे दिसतंय ते काय आहे, हा तो आहे रिसेप्टर. म्हणजे थोडक्यात काय होतं, इथे तुम्हाला समजेल, इन्सुलिन एका चावीसारख्या टाळ्यामध्ये घुसतो आणि इथे बाजूला जो असतो ग्लुकोजचा चॅनल तो ओपन होतो आणि ग्लुकोज आत जातो. परंतु काही कारणास्तव आपण जेवलेलो आहोत, शरीरात इन्सुलिनही आलेला आहे, ग्लुकोजही आलेला आहे, पण हा जो दरवाजा आहे पेशीवरचा, हा जर दरवाजा उघडला नाही तर काय होणार आहे, येस मित्रांनो, ग्लुकोज आत जाणार नाही, शरीरात ऊर्जा बनणार नाही आणि ऊर्जा न बनण्यामुळे शरीरात थकवा जाणवेल, थोड्या वेळाने पुन्हा भूक लागेल, पुन्हा ग्लुकोज येईल, पुन्हा इन्सुलिन येईल, परंतु दरवाजा खराब आहे, रक्तातील साखर वाढेल. आणि ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया वारंवार होत राहते. रक्तातील साखरही वाढत जाते आणि इन्सुलिनही वाढत जाते. एका विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात वाढला तर त्याच अवस्थेला मधुमेह किंवा डायबिटीज असे म्हणतात. मधुमेह म्हणजे काय, मधु म्हणजे गोड, मेह म्हणजे काय, युरिन. रक्तातील साखर गरजेपेक्षा जास्त वाढल्याने ती आता लघवीतून बाहेर जाते, या अवस्थेला मधुमेह म्हणतात. का झालं, तर इन्सुलिन रिसेप्टर खराब झाले, पेशींवरचे दरवाजे उघडत नाही, यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स असंही म्हणतात. आज जगात जितक्याही लोकांना डायबिटीज होतो त्यातील 90 ते 95% लोकांना टाईप 2 डायबिटीज इन्सुलिन रेजिस्टन्समुळे होतोय. उरलेल्या 5 ते 10% लोकांना का डायबिटीज होतोय, कारण की
बीटा पेशी आता पूर्वी इतका इन्सुलिन बनवत नाहीयेत. मग शरीरात जर इन्सुलिनची कमी असेल तर काय होईल? पुन्हा दरवाजे उघडणार नाही, आणि दरवाजे उघडले नाहीत तर समस्या तीच होईल. रक्तातील साखर वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि मर्यादेपेक्षा जास्त वाढली की डायबिटीज होतो. मग आता आपल्याला हे तर कळलंय की टाईप 2 डायबिटीज का होतोय? आयदर इन्सुलिन रिसेप्टर काम करत नाही किंवा बीटा पेशींची कार्यक्षमता कमी झालेली आहे. परंतु ह्या दोघांमध्ये खराबी का आली याबद्दल समजून घ्यायला आवडेल का? येस मित्रांनो, तर आपण पुढे जाऊन समजतोय की ह्या दोघांमध्ये खराबी येण्याचे काही कारण आहे. त्यात लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे. त्यानंतर मानसिक ताणतणाव हे अजून दुसरं मोठं कारण आहे. त्यानंतर अनुवंशिकता, आई वडिलांना डायबिटीज असेल किंवा वरच्या पिढी कोणाला डायबिटीज असेल तर आपल्याला होऊ शकतो. आपलं खाण्यापिण्याच्या सवयी प्रॉपर नसतील तरी सुद्धा होतो. अनुवंशिकतेबरोबर लाईफस्टाईलच्या समस्या असतील, म्हणजे आपली जीवनशैली बरोबर नसेल तरी सुद्धा डायबिटीज होतोय. प्रदूषण, आज आपण ज्या हवेत राहतोय, ज्या वातावरणात राहतोय सगळं पॉल्युटेड आहे, त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन रिसेप्टर आणि बीटा पेशींवर परिणाम होतोय. इतकंच नव्हे तर वाढतं वय सुद्धा डायबिटीज होण्यासाठी कारणीभूत आहे. आणि औषधं, काही अशी औषधं आहेत, फॉर एक्झाम्पल स्टिरॉइड, ज्यांचा वापर कोरोनामध्ये करण्यात आला आणि त्यानंतर काय झालं, बऱ्याच लोकांना डायबिटीज झाला है ना मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, इन्सुलिन रिसेप्टर किंवा बीटा पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे डायबिटीज होतोय. ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी कोण आहे? वजन कोणाचं वाढतंय? ताणतणाव कोण घेतोय है ना मित्रांनो. त्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी आपण स्वतः आहोत. आणि आपण जर का काळजी घेतली नाही, डायबिटीजला सिरियसली घेतलं नाही तर येणाऱ्या काळात मोठमोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. आता कॉम्प्लिकेशन्स का निर्माण होतात ते आपण समजून घेणार आहोत. तर थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की पेशींवरचे दरवाजे उघडत नाही, आणि पेशींवरचे दरवाजे न उघडल्या गेल्यामुळे रक्तातील साखर 250, 300, 400, 500 पर्यंत जाते. आता ही वाढलेली साखर काय करते, तर ही वाढलेली साखर आपल्या शरीरातील नर्व सेल, रेटिना सेल, किडनी सेल आणि इंटिमा यांना डॅमेज करते. आता ह्या 4च पेशींना डॅमेज का करते, बाकीच्या पेशींना का डॅमेज करत नाही? तर थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की पेशींवर दरवाजे असतात आणि ते दरवाजे उघडत नाही. परंतु आपल्या शरीरातील नर्व सेल, रेटिना सेल, किडनी सेल आणि इंटिमा सेल ह्या खूपच महत्वाच्या पेशी आहेत, व्हायटल सेल्स आहेत. यांच्यामध्ये ग्लुकोजला जाण्यासाठी तिथे कोणत्याही प्रकारे इन्सुलिनचा दरवाजा नसतो. कारण काय, सपोज एखाद्या व्यक्तीला 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर ग्लुकोज मिळाला नाही आणि अशा अवस्थेत त्याच्या नर्व सेलला ग्लुकोज मिळाला नाही तर ती व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्याला दिसणं बंद झालं तर मोठी समस्या येऊ शकते. किडनी नेहमीच रक्तातील अशुद्धता बाहेर टाकत असते. म्हणजे ह्या सेल्स ज्या आहेत यांना शरीरात इन्सुलिन असो किंवा नसो कंटिन्युअस ग्लुकोज मिळणं गरजेचं आहे. आणि कंटिन्युअस ग्लुकोज जर नाही मिळालं तर मोठ्या समस्या येतात. पण डायबिटीसमध्ये काय होतं की बाकीच्या पेशींचे दरवाजे बंद आहेत आणि ह्या 4 प्रकारच्या पेशींचे दरवाजे उघडे आहेत. आणि अशा वेळी वाढलेला सगळा ग्लुकोज कुठे जाणार आहे, तर वाढलेला सगळा ग्लुकोज ह्या 4 सेलमध्ये जाणार आहे. म्हणजे गरजेपेक्षा अधिकचा ग्लुकोज जर ह्या पेशींमध्ये गेला तर ह्या पेशी डॅमेज होतात, ह्या पेशी खराब होतात आणि ह्या पेशींशी जुडलेल्या अवयवांमध्ये मग समस्या यायला सुरुवात होते. मित्रांनो, ह्याच क्रियेला ऑस्मोसिस म्हटलं जातं किंवा परासरण म्हटलं जातं. मग काय काय समस्या येतात? इंटिमा म्हणजे रक्तवाहिन्यांचे अंदरुणी लेअर, सर्वात आतील थर, याच्यामध्ये समस्या आल्या तर कालांतराने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस होऊ शकतो. आणि डायबिटीसमध्ये येणारा अटॅक हा सायलेंट असतो, म्हणजे वेदना सुद्धा होत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा डायबिटीसला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातंय. त्यानंतर अतिरिक्त शुगर वारंवार लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडते आणि मूत्रमार्गाला प्रॉब्लेम क्रिएट करते. किडनीच्या ज्या सेल्स आहेत त्या हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग शरीरातील युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन हे जे बाहेर पडणारे घटक होते ते रक्तात वाढायला लागतात आणि मग डॉक्टर सांगतात की आता किडनी खराब झालेली आहे, डायलिसिस शिवाय पर्याय नाही. आणि डायलिसिस काही उपाय नाहीये मित्रांनो, ती एक टेम्पररी प्रोव्हिजन आहे. 2-3 वर्ष त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. डायबिटीसमुळे वाढलेली शुगर आपल्या डोळ्यांवर परिणाम करते, हे तुम्हाला माहितच असेल. शुगर जेव्हा जास्त होते तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर अंधुक अंधुक दिसायला लागतं. याचा अर्थ रेटिना डॅमेज होतोय आणि जर का लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळात दृष्टी सुद्धा जाऊ शकते. ब्रेनवर इम्पॅक्ट होतोच होतो. कसा ओळखायचा, तर स्मरणशक्ती कमी होते, ऊर्जा कमी असते, काम करावं असं वाटत नाही, उत्साह राहत नाही, झोपून राहावं असं वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या प्रोफेशनल लाईफवर सुद्धा इम्पॅक्ट होतो आणि बऱ्याच लोकांना कामावरून काढलं जातं किंवा VRS घ्यावा लागतो. म्हणजे उत्पन्न कमी झालं, खर्च कमी झालाय का, नाही मित्रांनो. अशा प्रकारे अनेक समस्या येतात. त्यासोबतच आपण काय पाहतोय, न्यूरोपॅथी डेव्हलप झाली, फूड कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाले. तर येणाऱ्या काळात सुरुवातीला तळपायांना मुंग्या यायला सुरुवात होते, त्यानंतर प्रचंड आग होते, इतकी आग होते की दिवसा चैन पडत नाही, रात्री झोप लागत नाही आणि त्याच्या पुढची अवस्था सुन्नपणा, म्हणजे तळपाय किंवा तळ हातांना कोणत्याही संवेदना राहत नाही. आणि अशा वेळी जर का चुकून जखम झाली तर ती जखम बरी होत नाही, यालाच गँग्रीन म्हणतो आपण, आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा पाय कापावा लागू शकतो. स्किन कॉम्प्लिकेशन्स येतात, उन्हाळ्यात याची झळ आपल्याला जाणवते. आपले जे प्रायव्हेट अंग असतात तिथे वारंवार इन्फेक्शन होतं, खूप लांब वर्ष इलाज करावा लागतो, फायदा होत नाही. पोटाच्या समस्या तर असतातच असतात, ऍसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन ह्या असतातच. सोबतच डायबिटीज जर अधिक वर्ष, 5 वर्षापेक्षा अधिक काळ असेल तर वैवाहिक जीवनात समस्या येतात, वादविवाद वाढतात, कधी कधी घटस्फोटापर्यंत विषय जाऊ शकतो.
हेच मित्रांनो हे होताना आम्ही पाहिलं, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा व्यक्ती निराश होतो. आता डायबिटीसकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा एकंदरीतच डायबिटीसला आपण समजून न घेतल्यामुळे समस्या वाढतात. तो समस्या वाढल्यावर आपण काय करतो, एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे, दुसऱ्या डॉक्टरकडून तिसऱ्या डॉक्टरकडे, तिसऱ्या डॉक्टरकडून चौथ्या डॉक्टरकडे. डॉक्टर बदलतायत, प्रिस्क्रिप्शन बदलतायत, खर्च बदलतोय, पण फायदा होताना दिसत नाही. असं का होतंय? किंवा बरेच लोक बोलतात होत असेल एखाद्याला, बरोबर, मला नाही होणार. तर जगाला अचंबित करणारा डेटा अमेरिकेतून आलेला आहे. हा डेटा काय सांगतोय की अमेरिकेत जितक्या लोकांना डायबिटीज होतो मित्रांनो, त्यातील 70% लोकांना मृत्यू हार्ट अटॅकमुळे येतोय किंवा हार्ट फेल्युअरमुळे येतोय. त्यानंतर अमेरिकेत जितक्या लोकांना डायबिटीज होतो त्यातील 33% लोकांना डायबिटिक रेटिनोपॅथी होते, आणि त्यातील 80% लोकांना विजन लॉस होतो, आणि काही लोकांना तर 100% विजन लॉस होतो. आणखी हा रिपोर्ट काय सांगतोय, तर हा रिपोर्ट हे सांगतोय की अमेरिकेत जितक्या लोकांचे अंग कापले जातात त्यातील 68% लोकांचं अँप्युटेशन डायबिटीसमुळे होत आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर अँप्युटेशन होत आहे, पाय कापले जात आहेत. हाच रिपोर्ट हेही सांगतोय की अमेरिकेत जितक्या लोकांना किडनी फेल होते, एंड स्टेज रिनल डिझीज, त्यापैकी 44% लोकांच्या किडनी फेल होण्याचं कारण डायबिटीज आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण त्याला सिरियसली घेत नाही, पण अनेक वर्ष जेव्हा डायबिटीसला आपण पोहोचतो, आपल्या शरीरात राहतो, तर पुढे जाऊन इतके भयंकर परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. आणि म्हणूनच मी सांगतोय मित्रांनो की डायबिटीसला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेता कामा नये. ही व्यक्तिमत्व खूप मोठी होती, खूप महान होती, पण यांना सुद्धा डायबिटीस होता, आणि डायबिटीस झाल्यानंतर त्यांना ह्या जगातून जावं लागलं. तर डायबिटीस निश्चितच हे पाहत नाही की तुम्ही किती महान आहात, किती मोठे आहात, किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात, याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. डायबिटीस झाल्यानंतर जर का आपण रिव्हर्सलसाठी प्रयत्न करतोय, आपली जीवनशैली बदलतोय, आपण योग्य आहार घेतोय, तर तो आपल्याला काहीही करू शकत नाही, किंवा थोडक्यात आपलं काहीही बिघडवू शकत नाही. परंतु जर आपण ऐकलं नाही तर निश्चितच प्रॉब्लेम येऊ शकतात. मग काय करणं गरजेचं आहे, तर डायबिटीसला नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. मग डायबिटीस नियंत्रणात कसं राहणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला योग्य वेळी तपासण्या करण्या खूप गरजेचं आहे. तर काय तपासण्या करायला हव्यात, तर फास्टिंग शुगर, पीपी शुगर आपल्याला रेग्युलर बेसिसवर करायची आहे. दर आठवड्याला आपल्या घरात आपण ग्लुकोमीटरने आपली शुगर तपासू शकतो, आणि त्यानंतर दर 3 महिन्यांनी आपल्याला लॅबमध्ये जाऊन HbA1c ही टेस्ट करायची. फास्टिंग पीपी कधी जास्त कधी कमी येऊ शकते, कारण की तात्कालिक शुगर असते, परंतु HbA1c ही हा जो रिपोर्ट आहे हा मागील 90 दिवसांचा म्हणजे जवळजवळ 3 महिन्यांचा ॲव्हरेज देतो, आणि तो कधीच चुकीचा असू शकत नाही, तो प्रॉपर आपल्याला अंदाज येतो. आणि ही टेस्ट केल्या असता जर आपली शुगर 5.7 पेक्षा कमी आहे तर आपण नॉर्मल आहोत, पण जर का 5.7 ते 6.4 च्या मध्ये जात असेल तर आपण प्री डायबिटिक झालेलो आहे, धोका वाढलेला आहे, भविष्यात आपण डायबिटिक होऊ शकतो. आणि जर का हीच शुगर 6.5 च्या वर असेल तर आपण 100% आता डायबिटिक झालेलो आहोत. आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर का आपण लक्ष दिलं नाही आणि 7 च्या वर जर आपला हा आकडा जातोय, म्हणजे थोडक्यात 8 जातोय, 9 जातोय, 10 जातोय, याचा अर्थ आता आपल्यासाठी ही गोष्ट काय झालेली आहे, हानिकारक झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं रिपोर्टमध्ये 12-14 असा ज्यांचा HbA1c होता तरी सुद्धा ते काय झालेले आहेत, यस त्यांनी रिव्हर्स केलेलं आहे. तर घाबरण्याची गरज नाही, आपल्याला रिव्हर्सल समजून घेणं गरजेचं आहे. मग काय म्हणतात डॉक्टर नांदेडकर, उचित व्यायाम, उचित आहार आणि उचित इलाज जर आपण केला तर आपण डायबिटीसला रिव्हर्स करू शकतो. पण होतंय काय की आज आपण इतके व्यस्त झालेलो आहोत की आपण व्यायामही करत नाही, आपण उचित आहार घेत नाही, आणि डायबिटीस झाल्यानंतर आपल्याला फास्ट ट्रीटमेंट हवी आहे, उचित ट्रीटमेंट नकोय. पाहिजे तर आपण आयुष्यभर औषधं खाऊ, बरोबर. आणि ह्या तिन्ही गोष्टी न केल्यामुळे समस्या वाढतायत, समस्या कमी होत नाहीयेत. मग काय करणं गरजेचं आहे, उचित व्यायाम, उचित आहार आणि उचित उपचार 100% करणं गरजेचं आहे, बरोबर आहे मित्रांनो. मग आता कोणता व्यायाम करायचा आहे ते समजून घेऊ. आणि आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि 45 मिनिटं ब्रिस्क वॉक करायचा आहे, 20 ते 25 मिनिटं आपल्याला योग प्राणायाम करायचा आहे, आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला शवासन किंवा योग निद्रा करायची आहे. जर तुम्हाला योगासनं येत नसतील किंवा प्राणायाम येत नसतील तर सोमवार ते शनिवार सकाळी 6 ते 7 हरबायू योग प्रभात हा कार्यक्रम झूमवर होतो. तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि तुम्हाला फक्त हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. तिथे आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोल्ड मेडलिस्ट योग गुरु आपल्याला योग शिकवत आहेत. आता त्यानंतर दुसरी गोष्ट काय, पथ्य पाळणं. आणि पथ्य पाळायला सांगितले का मग खूप लोक आढेवेढे घेतात. परंतु मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की जर आपल्याला खरंच निरोगी आणि निरामय जीवन जगायचं आहे, डायबिटीसला कायमचा घालून द्यायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनातील काही कालावधीसाठी तरी काटेकोरपणे पथ्य पाळावी लागणार आहेत. मग काय म्हणतात डॉक्टर नांदेडकर, तर डॉक्टर नांदेडकर म्हणतात साखर, गुळ आणि मध आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत. सुपाच्य पदार्थ फॉर एक्झाम्पल तांदूळ, बटाटा आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. नॉनव्हेज मध्ये चिकन, मटन आपल्याला खायचं नाहीये, कारण की काय होतंय ते कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. पण मासे सेवन करू शकता, मासे खाऊ शकता, भाजी करून खायचे, तळून खायचे नाहीत. गोड फळं टाळायचे आहेत, आंबा, केळी, चिकू, द्राक्ष, सीताफळ यासारखी फळं आपल्याला टाळायची आहेत. बाकी फळं आपण खाऊ शकतो, परंतु नित्य नेमाने किती फळं खायची आणि केव्हा खायची ते आपण समजून घ्यायचं. बेकरी प्रोडक्ट 100% घरातील कोणत्याही सदस्यासाठी फायद्याची नाही आहेत, ती 100% बंद झाली पाहिजे. दूध, दही आणि तूप जर म्हशीचं किंवा जर्सी गाईचं असेल तर ते घ्यायचं नाहीये मित्रांनो. पण देशी गाईचं दूध, तूप आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ खाऊ शकतो, ताक खाऊ शकतो. जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्या, फळभाज्यांचा वापर करायचा आहे.
आणि त्यानंतर सलाद 40 to 50% सलाद आपल्या जेवणात असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी आपण कंबाईन करून सलाद बनवू शकतो आणि जेवण सुरू होण्यापूर्वी सलाद खायचं आणि मग त्यानंतर आपलं रेग्युलर जेवण करायचंय. लठ्ठपणामुळे जर का आपला डायबिटीस असेल मित्रांनो, तर आपल्या दिवसातून 2 वेळा जेवण करायचंय. सकाळी आणि संध्याकाळी जेवण करायचंय. मधल्या वेळेत आपण लिक्विड घेऊ शकतो. मग लिक्विडमध्ये आपल्याला काय घ्यायचंय? पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, ताक घेऊ शकता आणि रिग्रेसली आपल्याला हा डाएट फॉलो करायचा आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरात, तुमच्या घरात तुमच्यानंतर कुणालाही डायबिटीक व्हायला नकोय, तर मात्र घरातील सर्व लोकांनी हा सेम डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. फक्त त्यांच्यासाठी सूट काय असणार आहे? त्यांनी 5 दिवस हा डाएट फॉलो करायचा आहे. आठवड्यातून 2 दिवस ते बाकीच्या गोष्टी त्यांना हव्या त्या गोष्टी खाऊ शकतात. पण तुमच्यासाठी 7 दिवस हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. एकदा का रिव्हर्सल झालं की मग मात्र तुम्हीही त्यांच्यासारखाच डाएट फॉलो करू शकता. गोड खाता येईल, तिखट खाता येईल, सगळ्या गोष्टी करता येतील. पण तोपर्यंत आपल्याला रिग्रेसली डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो? उपचार, इलाज. आता आपण मगाशी पाहिलं की बाबा डायबिटीस का होतोय? तर डायबिटीस होतोय आयदर इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला आहे किंवा बीटा पेशींची कार्यक्षमता कमी झालेली आहे. मग आता बीटा पेशींची कार्यक्षमता कमी झाली, रेजिस्टन्स वाढला आहे, म्हणून रक्तातील साखर वाढलेली आहे आणि आपण आयुष्यभर काय करतोय? रक्तातील साखर कमी करण्यासाठी गोळ्या खातोय. आपण अशा गोळ्या खात नाही की ज्याच्यामुळे आपला रेजिस्टन्स कमी होऊ शकतो, आपल्या बीटा पेशींची कार्यक्षमता कमी होऊ शकते. अशी औषधं आपण घेत नाही आणि अशी औषधं न घेतल्यामुळे मग काय होतंय? आपला डायबिटीसचा प्रवास जो सुरू झालेला एका गोळीपासून, मेटफॉर्मिन पासून, तो प्रवास अनेक गोळ्या, अनेक औषधांपर्यंत जातो. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला प्लेन मेटफॉर्मिन असते, त्यानंतर त्याच्यात ग्लिमिपिराइड ऍड होते, त्यानंतर त्याच्यात ओग्ली बॉस ऍड होते, त्याच्यानंतर गिप्टिन नावाच्या नवीन आता औषधं आलेली आहेत, त्या घ्यायला आपण सुरुवात करतो. डापा ग्लिपिझोन नावाची गोळी घेतली जाते. मग हे सगळं करून जर का शुगर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर मग इन्सुलिन सुद्धा घ्यावं लागतं. मग 10 युनिट पासून सुरू झालेला प्रवास 50 युनिट, 60 युनिट इन्सुलिन, दिवसभरात 100 युनिट इन्सुलिन घेतलं तरी सुद्धा शुगर कंट्रोल राहत नाही. आणि मग डायबिटीससाठी तर औषधं खातोच आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होतेच आहे, सोबत मग कॉम्प्लिकेशन जे डेव्हलप व्हायला लागतात त्याच्यासाठीही गोळ्या खाव्या लागतात. बीपीची गोळी खावी लागते, कोलेस्ट्रॉलसाठी गोळी खावी लागते, त्याच्यानंतर ब्लड थिनर्स घ्यावे लागतात. न्यूरोपॅथी सुरू झाली तर मग त्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. जखमा बऱ्या होत नाही तर त्याच्यासाठी औषधं घ्यावी लागतात. आता इतक्या सगळ्या गोळ्या खातोय आपण आणि इतक्या सगळ्या गोळ्या खाल्ल्यानंतर गॅसेस किंवा ऍसिडिटी होते, मग त्याच्यासाठी वेगळी गोळी खावी लागते. शरीराची झीज होते, मग मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाव्या लागतात. म्हणजे जेवण कमी आणि गोळ्या जास्त अशी अवस्था होऊन जाते. आणि इतक्या गोळ्या पण खातोय, इतका त्रास पण होतोय, इतका खर्च पण होतोय, पण फायदा होताना दिसत नाहीये. मग अशा वेळी डॉक्टर नांदेडकरांनी काय केलं? तर अशा डॉक्टर नांदेडकरांनी डायबिटीस होण्याचे मूळ कारण काय त्याचा अभ्यास केला. मग त्यानंतर 100 पेक्षा अधिक वनस्पतींचा, जडीबुटींचा अभ्यास केला आणि त्यातील ठराविक अशा 25 ते 30 औषधं, जडीबुटी त्यांनी शोधल्या आणि या जडीबुटींपासून त्यांनी काय केलं? आपली स्वतःची फॉर्म्युलेशन्स तयार केली. आणि ही फॉर्म्युलेशन्स मग कशा प्रकारे काम करतात ते आता आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं असतं. मग आयुर्वेद असो की निसर्गोपचार, ते डिटॉक्सिफिकेशन, शरीर शुद्धीकरणाला खूप महत्त्व देतात. मग शरीर शुद्धीकरण का करणं गरजेचं आहे? कारण की आज आपण ज्या हवेत श्वास घेतो किंवा जे पाणी पितो किंवा जे पदार्थ आपण खातो किंवा मग आजारपणात जी औषधं आपण खातो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केमिकल्स आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, पेस्टिसाइड्सचा वापर केलेला आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात दिवस रात्र काय चाललंय? केमिकल चाललंय. पूर्वी आपलं शरीर हेल्दी होतं, निरोगी होतं, कोणताही आजार आपल्या शरीरात नव्हता. परंतु आता दिवसेंदिवस इतके वर्ष आपण केमिकल पचवतोय, केमिकल खातोय आणि इतक्या जास्त प्रमाणात आपली बॉडी, आपलं शरीर टॉक्सिक झालेलं आहे. मग मित्रांनो, जर इतकं टॉक्सिन आपल्या शरीरात असेल तर कोणतंही औषध घ्या, त्याने फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. आणि म्हणूनच सर्वात पहिले शरीर शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. मग ह्या ट्रीटमेंट मध्ये काय आहे? तर ह्या ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळे औषधं डॉक्टरांनी बनवलेले आहेत. प्रोटेक्ट 360, डायबाबिट आणि डायबॉल, ह्या औषधांचा वेगवेगळ्या टप्प्यांवर वापर केला जातो आणि कशा प्रकारे हे काम करतात हे आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिले ह्या औषधांमध्ये असे घटक ऍड केलेले आहेत जे आपलं रक्ताचं शुद्धीकरण करतात. कारण की रक्त शुद्ध असेल तर शरीर ठीक असेल. रक्ताच्या माध्यमातून शुद्धीकरण केलं जातं. शरीरातील सर्व विजातीय पदार्थ घामाच्या माध्यमातून, लघवीच्या माध्यमातून किंवा स्टूलच्या माध्यमातून बाहेर काढली जातात. त्यानंतर प्रदूषणापासून आणि फ्री रॅडिकल्स पासून आपल्या पेशींचं रक्षण व्हावं म्हणून अँटीऑक्सिडंट्स ह्या द्रव्यांमध्ये ऍड करण्यात आलेले आहे. आपण पाहिलेलं आहे की वाढता वय आणि वाढत्या शुगर मुळे आपली इम्युनिटी लो होते आणि शरीराची इम्युनिटी जर लो असेल तर शरीर रिपेअर होत नाही, शरीर रोग जंतूंचा मुकाबला करू शकत नाही. म्हणून ह्या औषधांमध्ये असे घटक ऍड करण्यात आलेले आहेत जे काय करतात? आपली इम्युनिटी वाढवतात. मग शरीर शुद्धीकरण झालं, शरीराचं संरक्षण झालं, रोग प्रतिकारक क्षमता वाढली. आता आपल्या पेशींची जी झीज झालेली आहे ती झीज भरून निघू शकते, पेशींचं नवीनीकरण होऊ शकतं. आणि एकदा का पेशींचं नवीनीकरण व्हायला सुरुवात झाली की हळूहळू फक्त शुगरच नाही किंवा डायबिटीसच नाही तर डायबिटीस सोबत आलेले अनेक कॉम्प्लिकेशन सुद्धा रिव्हर्स होत आहेत. मग ट्रीटमेंट कशी घ्यायची? तर इनिशियली प्रोटेक्ट 360 सोबत डायबाटी घ्यायचा आहे. दिवसातून 2 वेळा प्रोटेक्ट 360 कॅप्सूल किंवा लिक्विड जेवणाच्या आधी घ्यायचं आहे. आणि डायबाटी ही कोणत्याही प्रकारचा चहा नाहीये मित्रांनो, 17 आयुर्वेदिक जडीबुटीपासून तयार केलेलं औषध आहे. फक्त त्याचं नाव ती ठेवलेलं आहे, बरोबर. मग डायबिटीचं सेवन कधी करायचं? तर दिवसातून 2 वेळा करायचे. सकाळी उपाशी पोटी आपल्याला डायबिटी घ्यायचा आहे आणि संध्याकाळी 4 ते 6 मध्ये आपल्याला डायबिटी घ्यायचा आहे. तर 1 ते 3 महिने आपल्याला हे घ्यावं लागू शकतं. त्यानंतर फॉलो ट्रीटमेंटमध्ये 3 वेगवेगळी औषधं आहेत.
टप्प्याटप्प्याने आपण घेत असतो किंवा देत असतो. 90% केसेसमध्ये फॉलो ट्रीटमेंटमध्ये दुसऱ्या महिन्यापासून डायबिटी आणि डायबाबिट ही 2 औषधं दिली जातात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तुम्हाला डायबिटी घ्यायचा आहे आणि दिवसभरात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर नंतर एक कॅप्सूल घ्यायचे. पण जर का तुम्ही दिवसातून 2च वेळा जेवत असाल तर तुमचं जे मुख्य जेवण आहे त्या जेवणानंतर 2 आणि उपजेवणानंतर 1 कॅप्सूल घ्यायचे. म्हणजे 3 डायबाबिट कॅप्सूल दिवसभरातून घेणं गरजेचं आहे. आता ही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर आपल्याला ॲलोपॅथिक औषधं बंद करायची आहेत का? तर अजिबात बंद नाही करायची आहेत आपल्याला, कारण की ॲलोपॅथिक औषधांचा रोल वेगळा आहे, आपल्या औषधांचा रोल वेगळा आहे. ॲलोपॅथीची औषधं जिथे शुगर कंट्रोल करतात तिथे आयुर्वेदिक औषधं आपली शरीर रिपेअर केलं जातं, आपल्या पेशींची झीज भरून काढली जाते. म्हणजे दोन्ही औषधांचा रोल ऑफ ऍक्शन वेगळा आहे आणि त्यामुळे दोन्ही एकत्र घेतले तरी काहीही फरक पडत नाही. शुगर अजिबात खाली जात नाही. टप्प्याटप्प्याने तुमचं शरीर जसं रिव्हर्स होत जातं तसं तसं शुगर हळूहळू कमी होते. तुमचे रिपोर्ट्स तपासले जातात आणि रिपोर्ट तपासल्यानंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जातं. बरोबर. ह्या औषधांसोबत काय मिळतंय तर ह्या औषधांसोबत तुम्हाला एक पर्सनल हेल्थ काउन्सिलर मिळतोय. जो काउन्सिलर किमान 15 दिवसातून तुम्हाला एकदा कॉल करणार आहे. तुमचं डाएट कशा प्रकारे चालू आहे हे समजून घेणार आहे. तुम्ही एक्सरसाइज करतायत नाही करतायत, सुरू केलाय नाही केलाय हे समजून घेणार आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करणार आहे, प्रोत्साहित करणार आहे. तुमची औषधं संपण्याआधी तुमच्या घरापर्यंत कशी पोहोचतील याची काळजी तो घेणार आहे. यासोबतच तुम्हाला एक डॉक्टर अपॉइंट केला जातो. हा डॉक्टर तुमचे रिपोर्ट सबमिट झाले, तुमचं औषधं घेतली गेली, तुमचं बिल जनरेट झालं की तुम्हाला कॉल करणार आहे आणि तुमचं रुटीन तपासणार आहे. तुम्हाला काही समस्या आहेत का त्या तपासणार आहे आणि सल्ला देणार आहे. आणि हे सुद्धा कसं असणार आहे? फ्री असणार आहे. यासाठी कोणताही चार्ज नसणार आहे. यासोबतच ऑनलाईन योगा वर्गाला तुम्ही जॉईन करू शकता. सोमवार ते शनिवार सकाळी 6 ते 7 हरबायू योग प्रभात चालतो. या योगा क्लासमध्ये गोल्ड मेडलिस्ट इंटरनॅशनल योग गुरु आपल्याला योग शिकवत आहेत आणि ते सुद्धा मोफत. याचाही कोणताही मोबदला आपल्याला द्यायचा नाही. औषधांच्या कॉस्टमध्येच हे सगळं होणार आहे. मित्रांनो, आता सर्वात इम्पॉर्टंट, जर का आपला डायबिटीस रिव्हर्स झाला तर काय करायचंय? येस मित्रांनो, जर का आपला डायबिटीस रिव्हर्स झाला तर काय होणार आहे, काय फायदा होणार आहे, तो आपण समजून घेणार आहोत. येस मित्रांनो, तर क्वालिटी लाईफ, असं जीवन जे जीवन जगताना आपल्याला आनंद येईल, मजा येईल, है ना. असं नाही की दिवस कापणार नाही आपण, एक एक दिवस ढकलणार नाही. दुसरा फायदा काय होणार आहे? आयुष्यभर ज्या गोळ्या घ्याव्या लागणार होत्या त्या गोळ्यांच्या त्रासापासून आणि त्यांच्या साईड इफेक्ट्स पासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे, सुटका मिळणार आहे. साखरेचा जो नेहमी लपंडाव चालू होता, कधी खाली कधी वर, कधी खाली कधी वर, त्यापासून बचाव होईल. डायबिटीसचे जे जानलेवा दुष्परिणाम होते, जीव घेणे दुष्परिणाम होते, त्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळणार आहे. वैवाहिक जीवनात नवी ऊर्जा येणार आहे मित्रांनो आणि आपले वैवाहिक संबंध पूर्वी सारखे होणार आहे. एनर्जी भरपूर असेल, थकवा नसेल, चिडचिड होणार नाही, मानसिक तणावातून मुक्ती मिळणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट, जीवनात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची चव आपल्याला चाखता येणार आहे मित्रांनो. कोणतंही बंधन नसेल, पैसे वाचतील. जर डायबिटीस रिव्हर्सल झाला तर जी आयुष्यभर घ्यावी लागणारी औषधं होती त्याचा खर्च कमी होईल. मोठमोठ्या सर्जरीज कराव्या लागणार होत्या त्याचा सुद्धा खर्च कमी होईल. म्हणजे पैसे भरपूर प्रमाणात वाचणार आहेत, आयुष्य वाढेल आणि आपल्या प्रियजनांसोबत आपण आणखी काही काळ सुखाने जीवन जगू शकू. येस मित्रांनो, आणि काय, नवीन आत्मविश्वास असेल, नवीन जोश असेल, नवीन उमंग असेल आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पुढची पिढी सुरक्षित असणार आहे. पुढच्या पिढीला कोणताही धोका नसणार आहे. कसा धोका नसणार आहे? कारण की डायबिटीस आपण रिव्हर्सल केलेला आहे ना मित्रांनो. आणि त्यांच्यापर्यंत काय संदेश जाईल की आता डायबिटीसला घाबरण्याची गरज नाही. माझ्या बाबांना किंवा आईला झाला होता पण त्यांनी काय केलं? रिव्हर्स केला. आता मीही रिव्हर्स करणार. आणि जर का आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढींना रोगमुक्त जीवन द्यायचं असेल, डायबिटीस मुक्त जीवन द्यायचं असेल आणि आपल्याला स्वतःला पुढचं जीवन निरोगी आणि निरामय जगायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? डायबिटीसला रिव्हर्स करणं खूप गरजेचं आहे. हे सगळे फायदे जर आपल्याला हवे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. यस, डिसिजन घ्यावा लागेल. मधुमेह मुक्त भारत अभियानात डायबिटीस रिव्हर्सल साठी रजिस्टर करावं लागेल. मित्रांनो, योग्य निर्णय घ्या. एक सुंदर आयुष्य तुमची वाट बघते. इथे मी थांबतोय. तुम्ही शेवटपर्यंत राहिलात आणि हे सगळं पाहिलं ऐकलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.